लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक गुजरात राष्ट्रीय महामार्ग गेल्या 14 तासापासून ठप्प आहे। त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होताना पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर असलेल्या सावळ घाट आणि कुटुंबी घाटात पडलेले खड्डे आणि रुंदणीकरणाचे काम न झाल्याने या महामार्गावर गेल्या महिन्याभरापासून वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे। मात्र गेल्या 14 तासापासून या महामार्गावरील वाहने एकाच जागी उभी असल्याने या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। लहान मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना पिण्याच्या पाण्यापासून स्वच्छतागृहापर्यंत अशा सगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे प्रशासनाने लवकर तोडगा काढण्याची मागणी या घाटामध्ये अडकलेल्या नागरिकांकडून केली जात आहे। मॅडम, रात्री 12 वाजेपासून आम्ही इथे अटकलेलो आहे, पण प्रशासनाने काही दखल घेतलेली नाही आहे। आमच्याकडे पाणी पण नाही आणि जेवायला काहीच नाही। लहान लहान मुलं तसेच बसलेले आहे, पण अजून कोणतीही मदत आली नाही। आम्ही जिथे आहे तिथोच आहे। हरासमेंट हो रही है। 12 घंट्यापासून आम्ही इथं रात्रीपासून इथंच आहोत। 12 पाणी घंटे झाले, नाही, पाणी नाही, लेडीजला प्रॉब्लेम आहे, लहान मुलांना प्रॉब्लेम आहे। खूपच हाल झालेले हा, गाडी जागची पण आहे, बहुत परेशान है। अजिबात काफी हालत टाइम नाही से गाडी। कोई पानी वाहतुकीत अडकलेल्या नागरिकांची प्रशासन गैरसोयी दूर करणार कधी, महामार्ग वाहतूक सुरळीत कधी होणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसत आहे। नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।